नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला म्हणून सौ अंजुमताई सुहास कांदे मनमाड शहर शिवसेना तर्फे जल्लोष करून आभार व्यक्त करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत उत्सव साजरा केलाय. काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यांमध्ये निरपराध भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. याचा बदला म्हणून काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील विविध अतिरेक्यांच्या ठिकाणावर हल्ला चढवत सर्व अतिरेकी कॅम्प उद्ध्वस्त केले. हा भारतीय सैन्याचा विजय आहे. हा भारतीयांचा विजय आहे आणि पहलगाम हत्याकांडात ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचा हा बदला आहे. म्हणून भारतीय सैन्याचा आभार व्यक्त करण्यासाठी तसेच हा विजय उत्सव साजरा करण्यासाठी मनमाड शहर शिवसेनेतर्फे ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी उपस्थित शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत उत्सव साजरा केलाय. पेढे वाटण्यात आले. तसेच यावेळी महिलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल सिंदूर लावत सैन्याचे मनोबल वाढवण्याचं काम केलंय. यावेळी बोलताना सौ अंजुमताई कांदे यांनी भारतीय सैन्य दलाचे आभार व्यक्त केले. बेलगाम हत्याकांडाच्या माता भगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले त्याचा बदला भारतीय सैन्याने घेत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला म्हणून आम्ही सर्व महिला भारतीय सैन्याचा आभार व्यक्त करतो असे आपल्या मनोगतात मत मांडले आहे. मनमाड शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे यांनी भारतीय सेनेचे केलेल्या पराक्रमासाठी भारतीय सैन्याला धन्यवाद दिले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. भारतातर्फे झालेली ही खूप मोठी विक्ट्री आहे. अर्थातच जसं सांगितलं जातं की ईद का जवाब पत्थर से, तसं आपण व्यवस्थित त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि आज भारतीय आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही दलाचा जो विजय उत्सव आहे तो आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा हा आम्ही एक छोटासा उत्सव इथे सगळ्या महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे. थँक्यू भारत, थँक्यू हिंदुस्तान. आम्हाला आजही वाटतं की आम्ही सुरक्षित हातेत आहोत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.